दुसरा प्रश्न आपल्या पुराचा बघा, ज्यावेळेस 2019 साली पूर आला आणि तो पूर आल्यानंतर ज्यावेळेस याचा स्टडी मी केला त्यावेळेस असं लक्षात आलं की आपल्याकडे कोल्हापूर आणि सांगली इथे पूर येतच राहणार आहे आणि याच्यावरचा उपाय काय आहे? फ्लड डायव्हर्शन उपाय. मग आमच्या असं लक्षात आलं की एकीकडे इथे दरवर्षी पूर आहे आणि दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात असा इलाका आहे की जो कायम दुष्काळी आहे. आणि म्हणून मग आपण एक वर्ल्ड बँकेकडे योजना केली आणि वर्ल्ड बँकेने याचा सिम्युलेशन स्टडी केला आणि सिम्युलेशन स्टडी करून वर्ल्ड बँकेने ह्या पुराला कसं डायव्हर्ट करता येईल अशा पद्धतीने त्याची योजना तयार केली. आणि मग ते पाणी पश्चिम महाराष्ट्रातल्या काही दुष्काळी भागांमध्ये आणि प्रामुख्याने मराठवाड्यात नेण्याकरता एक पॅरलल योजना आम्ही तयार केली. आज आपण पाहू शकतो की ही योजना आता कागदावर नाही, ती प्रत्यक्ष इम्प्लिमेंट होते आणि त्यातलं पहिला जो पूर नियंत्रणाचा 500 कोटीचं काम आहे ते आता जवळपास आपण सुरू करतो. 3000 कोटीचं उरलेलं काम आहे त्याचंही निविदा स्तरावर आपण पोहोचलो आणि हा इतका गेम चेंजर प्रकल्प आहे की कोल्हापूर आणि सांगलीला तर परमनंट पुरातनं मुक्ती मिळेलच. पण आम्ही ज्यावेळेस अंदाज घेतला दरवर्षी म्हणजे महाराष्ट्राच्या हिस्स्याचं नाही कर्नाटकच्या हिस्स्याचं नाही असं 120 टीएमसी पाणी हे वाहून जातं. 120 टीएमसी. तर ते सगळं पाणी तर आपण वापरू शकणार नाही, फ्लड डायव्हर्शन ते निघून जाईल पाणी, पण त्यातलं 30-35 टीएमसी पाणी हे आता या डायव्हर्शन कॅनल्सच्या माध्यमातून आणि काही टनेल्सच्या माध्यमातून आपण उजनीपर्यंत नेतोय आणि तिथनं मराठवाड्यात नेतोय आणि आपल्या काही दुष्काळी भागामध्ये नेतोय. म्हणजे अशा प्रकारचा एक विन विन प्रकल्प आहे की ज्यातनं तहानलेला भाग जो आहे त्याला पाणी मिळणार आहे आणि जिथे पूर आहे त्या भागातनं पूर संरक्षण होणार आहे.